समाज ऋणाचे भान ठेवून पत्रकारांसोबतच सामाजिक प्रश्न उचलून महाराष्ट्रभर लोकाभिमुख झालेली व त्यानंतर इतर राज्यातही पाऊल ठेवणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक अभिनव राष्ट्रीय संघटना आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदचे माजी सदस्य गटनेता व शेकापचे विदर्भ चिटणीस भाई प्रदीपराव देशमुख यांनी केले। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा द्वितीय अभिनयातील 9वा व सलग 35वा विचारमंथन मेळावा स्थानिक जटार पेठेतील जैन रेस्टो इथे 28 जुलै रोजी संपन्न झाला। त्यावेळी अध्यक्ष भाषणातून ते बोलत होते। या प्रसंगी सभासद पाल्य म्हणून कुमारी दिया विजय काटे व अथर्व सतीश देशमुख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, स्कूल बॅग देऊन व त्यांच्यासह अतिथींचा ग्रामगीता, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। गायक अथर्व देशमुख यांनी जिंदगी मौत ना बन जाए या देशभक्तीपर गीत सादर केले। या प्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्याचे सामाजिक अधिष्ठान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले। जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरी येथील जवान प्रवीण जंजाळ व इतर शहीद जवानांना, अपघात आपत्तीमधील बळींना व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नियमित शीर रस्त्याप्रमाणे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला भा गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय कार्यकारी सदस्य भानुदास कराळे हे प्रमुख अतिथी म्हणून, तर संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख, पत्रकार निशाली पंचगाम, महाराष्ट्र राज्य संघटन संपर्क प्रमुख परभणीचे भगीरथ बद्दर, प्राध्यापक डॉक्टर संतोष शुश्ता यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती। संजय देशमुख यांनी प्रास्ताविकेतून तुकडोजी महाराज आश्रमातून संघटनेची स्थापना, महाराष्ट्रभर सभासदांची वाढती संख्या, लोकस्वातंत्र्य नावाने मासिक प्रकाशन मुंबईत आणि राज्यातही दर महिन्याला सुरू झालेले कार्यक्रम तथा समाज आणि पत्रकार प्रश्नांमध्ये संघटनेची भूमिका याबाबत माहिती दिली। या प्रसंगी भानुदास कराळे व निशाली पंचगाम यांनी संघटनेच्या गतिमान विस्ताराचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केंद्रीय विभागीय व जिल्हा पदाधिकारी, सभासद व इतर पत्रकार उपस्थित होते। संचालन केंद्रीय पदाधिकारी सौ जया भारती यांनी, तर आभार प्रदर्शन केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख यांनी केले। सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली।